मस्त आहे की छानपैकी असं वर्कआउट झालेला आहे आणि खूप भारी वाटलं. आज खूप दिवसामध्ये वर्कआउट केला, कसं थोडे आजारी होतो ना, त्याच्यामुळे मी करत नव्हतो, म्हणजे अंगामध्ये ताकदच नव्हती माझ्या, त्याच्यामुळे मी करतच नव्हतो. चला आज खूप छान असं वर्कआउट झालं. वर्कआउट केला ना पूर्ण आलस पण निघून जाते, एवढ्या भारी वाटते. आणि पहिला मी इतक्या लेट उठायचो ना आता बघा रोज मी 6 वाजता उठते, म्हणजे वर्कआउटसाठी. कसं मी वर्कआउट केल्यावर फ्री वाटते, असं ना पुरा हलका हलका वाटते. तर चला गाईचं आता वर्कआउट झालेलं आहे. आज मला जरा जास्तच कामं आहेत, कसं आता कधी पाऊस पडेल, मग त्याच्यामुळं मला त्या चादरी बिदरी धुवून घेणार आहे. थोडाफार आपला बेडशीटी आणि दुसरे पडदे बिरदे सर्व काही मला धुवून घ्यायचं आहे गाईज. चला आता लवकरच जरा सर्व पावडरीमध्ये सर्व घालून घेते मी चादरी आणि मग नंतर धुवायला जाते. चला मस्त की छान वर्कआउट झाला आहे. सर्व अशा चादरी बिदरे मी काढलेल्या आहेत. आधी आहे ती सुद्धा उन्हामध्ये मी लावून घेते, मग नंतर मग उन्हामध्ये मला टाकता येणार नाही, त्याच्यामुळे आता टाकून घेते. सर्व चादरी बिदरे मी काढलेले आहेत आणि सर्व पावडरीमध्ये घातलेले आहेत. तर आता मी सर्व एक काढते आणि मग घरातलं झाडून बिडून काढते, नंतर जाईन चादरी धुवायला, त्यावर व्यवस्थित ते फुगून जातील पाण्यामध्ये. चला आपण गादी काढून घेऊ. वजन किती अशी मल्टी पकडलेली आहे, हे सर्व आपण धुवायला काढू. हे बघा पूर्ण अशी घाण आहे आणि याच्यामध्ये थोडा तेल आहे, तो आपण तेल काढून घेऊ आणि लगेच घासून घेते मी. चला लावून घासते मी. आमची पोर आली सकाळूच. काकूला उठवायला आलीस तू? काकूला उठवायला आलीस? काकूचा अवतार बघ गाई. सर्व साफसफाई चालू आहे, खूप वैताग आलाय. आजीविका गेलेली आहे अंघोलीला, लगेच मी फ्रेश होते. असे सोपे साईडला गेलेले आहेत मी. का सांगू, आपल्याला फिश स्टँड धुवायचं आहे, कधीपासून धुवला नाही बघा, किती घाण आहे याच्यामध्ये. मी बोलो पहिला फिश स्टँड धुवून घेते. सर्व डेंजर झालेलं आहे. सर्व सोपे जरा साईडला केल्या हे बघा. आणि हा मस्त आहे की आपला टेबलसुद्धा काचेचा मस्त आहे की पुसून काढला मी. सर्व काच काढलेली, खूप घाण आतमध्ये गेलेली फटीमध्ये. अजून भरपूर मला साफ करायचं आहे, पण आता अर्धा उद्या करणारे. साईडच्या लाद्या बिद्या उद्या घासेल. का सांगू, आता मला चादरी बिदरी धुवायच्या आहेत. फक्त आता सर्व झाडून काढलेलं. आता हा फिश स्टँड आहे, फक्त हा धुवून काढते मी. हे बघा असा सीन आहे. इकडून चवी पूर्ण मी झाडून काढलेला आहे. आणि हो बघा बाबू बघा, इकडे सर्व खिडक्या बिडक्या उघड्या आहेत आणि AC लावली. बाबू बंद कर, खिडक्या बघ चालू आहेत. हे बघा सर्व असा मी सर्व झाडून बिडून काढलेला आहे. चला जरा आता मी फ्रेश होऊन घेते. खूप डेंजर अवतार आहे माझा, बापरे. काय चाललंय, काय चाललंय? आमच्या पिल्ल्या ना रोज तिला यायला लागते काकू जेवण ना बाबू. नाही नाही जी टक्कल केली मम्मीने, तुझी टक्कल केली. गरम होते नाही, घामोले आल्या नाही. हां चल मी आता फ्रेश होते, काकू आता फ्रेश होते. हां चला काहीच काहीच बघा सर्व किती बघा मल बसलेलं आहे बघा. पूर्ण शेवाली दिलेली आहे तिला, शेवाली पकडलेली आहे. सर्व आता खिडक्यात धुवून घेते. चला काही जेव्हा बघा मस्त इथे फिश स्टँड धुवली आधी मी छानपैकी. इकडे बघा झाडं किती घाण झालेली आहे, जाम घाण झालेली आहे. बघा सर्व घासून काढते, त्याला खूप मेहनत आहे. हे बघा कसं साफ करायला लागते. आणि इकडे बघा पाणी सर्व चाललंय बाहेर, टाकी आमची भरली.
गाईस बोर्ड बघा किती घाण झालेला होता, सर्व असा पुसून काढला मी. असा कडाप्पा आहे, कडाप्प्याला व्यवस्थित पुसून घेते आणि आता लगेच याच्यावरती मी फिश स्टँड ठेवते आणि पाणी टाकून घेते. चला ए बाबू अंगावर पाणी टाकलास. गाईस हे बघा हे सर्व मसाला घेतलेले खूप घाण झालेले. मी बोला आता यांच्या वया बिया सर्व ठेवायला लागते ना याच्यामध्ये. मी घासून घेते व्यवस्थित. आणि बघा अजून काय करते बाबू तू? हा बाय मला घासून दे. काहीच पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं सकाळपासून कशी मी काम करत होतो. फिश टॅन हेम तेम सर्व घासून काढला. तर चला गाईज आता आपण कंटिन्यू करू. मस्त फ्रेश झालो आणि आपली आता दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. तर चला जीविका काय करते तुम्हाला दाखवते. हे बघा सर्व धुवून इकडं ठेवलेलं आहे आणि सर्व इकडं पसारा काढला आहे. जीविका जरा साफ करते. बघा एवढा त्याच्यामध्ये काही बी अजून सामान होता. बघा इथं सुकट ठेवलेलं आहे. आता मी जेवण करायला घेते. काम तर भरपूर आहे का सांगू, आमचे हे जेवायला येतील मग त्याच्यामुळं जेवण नसलं तर माझ्यावर भडकतील. ते मला काय बोलतात, तुझा काम बाजूला ठेवायचा, पहिला मला जेवण करायचा. म्हणून आता मी काम बाजूला ठेवते आणि पहिलं जेवण करून घेते आणि मग हाय ते काम करीन. म्हणजे अख्खा दिवस आपल्याला कामच करायचं आहे. चादरी एवढ्या भिजत घातलेल्या आहेत, खूप चादरी आहेत आणि घरामध्ये भरपूर हे ते काढलेलं आहे ना. उद्या सर्व लाद्या धुवून काढेल. पहिलं मी जेवण करते. आज आहे सोमवार, तर आपण काहीतरी डाळ भाजी काहीतरी पटापट करून घेऊ आणि मग लगेच आपण चादरी धुवायला जाऊ. का सांगू, मगाशी पाऊस बी पडला आहे बघा. इकडे मी लगेच आपली गादी बाहेर पत्रावर लावलेली मी ती काढून घेऊन आलो. पाऊस पडायला लागला तर घेऊन आलो. हा बघा आता पाऊस सुद्धा आता चालू झाले. म्हणजे थोडा परत होता, अजूनपर्यंत आमच्याकडे जास्त पाऊस पडला नाही. थोडा परत होता. त्याच्यामुळं मी गादी आतमध्ये घेतली आहे बघा. मी बोललो जरा उन्हामध्ये सुकत लावले आणि परत काढली. तर जाऊ दे चला. आता गादी तर काढलेली आहे. पटकन जेवण करते आणि मग आपल्या चादरी बिदरी धुवायला जाते जेवण करून. काहीच कंटिन्यू करा गाईज. असंच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि अशाच चांगल्या कमेंट करा. जरा तुम्ही चांगल्या अशा कमेंट करायला लागल्या ना तर मला ब्लॉग बनवायला बी खूप खुशी होते. म्हणजे अशी अलगच असं वाटते का मला बी कोणतरी म्हणजे असं चांगला बोलते. तुम्ही का घरातलंच दाखवत असते. मला आवडतं मस्त तुम्हाला दाखवते मी कशी राहते, काय करते, तुमच्याबरोबर शेअर करते सर्व गोष्ट. तर तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे झालेले आहेत, त्याच्यामुळं मी तुम्हाला सर्व काही शेअर करते. तर गाईज असं छान मला कमेंट करा आणि काहीतरी चुकीचं मी काहीतरी करत असलो तरी मला कमेंट करून सांगा, नाही दर्शना हा चुकीचा आहे, तर मला आवडेल तुम्ही सांगितलेला. तर चला कामाला. हे बघा इथं एक काढलेला आहे रॅक आणि आहे किचनवरचा थोडासा असा नजारा. पोराई चहा बी पिलेला आहे. पहिलं हे सर्व साईडला करते आणि एकीकडे डाळ उकडायला टाकते. हे बघा हे काल घासलेले मी तुम्हाला दाखवलेले. हे नंतर सर्व काही काहीच करते. पहिला मी जेवण करून घेते. कसं मग थोडा आज टाईम झालेला आहे. कसं मग हे ते करताना तर आमच्या यांना समजणार नाही मी घरातलंच काम करते, माझ्यावर भडाकतील डबल त्याने जेवण नसल्यावर. म्हणून मी पहिला जेवण करते. तर चला पटापट जेवण करायला लागू. एक साईडला डाळ उकडायला लावते, एक साईडला लगेच भात घालते, एक साईडला लगेच भाजी करते. चला काहीच गाईज आता टायमावर सिलेंडर संपला आमचा. हा बघा दुसरा आहे. हे बघा इकडे भात घातलेला होता, एकीकडे डाळ उकडायला लावलेली आणि गॅसच संपली. हा बघा याच्यातून आवरा पसारा काढलाय. सुरी इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, टॅमॅटो, मिरची, कढीपत्ता आणि इकडे घेतलेली चोपटी आणि बघा डाळ सुद्धा उकडून झालेली आहे. पटकन मी आता फोडणी देते आणि आपल्या भाताच्या सुद्धा शिट्या होतात. म्हणलं की आता या साईडला भाजी घालून घेते मी. पकड खाली पडली बघ. चला बाईच आता आपण टाकून घेऊ लगेच लसूण, इकडे टाकू कढीपत्ता, टाकून घेतो जिरा आणि आहे राई.
त्याची डाळ टाकून घेऊ. आपण आता गवारची भाजी बनवणार आहे. त्याच्यामध्ये बटाटा टाकलाय मी एक. मस्त गवारची भाजी खूप छान लागते. उकडून बी छान होते ना अशी डायरेक्ट बी होते. इकडे कढीपत्ता घेतलाय, टॅमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. आपल्या डाळीला सुद्धा इकडे उकळ आलेला आहे आणि आपला भात रेडी झालेला आहे. आता साईडला कुकर ठेवते आणि पटकन भाजी घालून घेते. तर चला मस्त एक गवारची सुक्की भाजी वाफेवर करते. चला गाईस, आता आपण ह्याच्यामध्ये जिरा टाकलेला आहे. आपण कांदा टाकून घेऊ. जरा गरम झालेला आहे. लगेच आपण टाकून लसूण. मस्त गवारची भाजी बनवते. कढीपत्ता कढीपत्ता कढीपत्ता. चला असं मस्तपैकी परतवून आता झालेला आहे. मस्त कांदा, टॅमॅटो आपण टाकू. जरा मसाला, गरम मसाला आहे, चिकन मसाला थोडा टाकू आपल्याला. आणि आता आपण हळद टाकून घेऊ. आणि मसाला एकदम थोडा टाकते. मसाला मी जास्त टाकत नाही. मिरची आपण घेतलेली आहे. गवार टाकून घेऊ. जरा वाफेवर ठेवते मी. चला आपली डाळ सुद्धा झालेली आहे आणि इकडे भाजी सुद्धा झालेली आहे आणि भात सुद्धा झालेला आहे. तर चला आता आपण कपडे धुवायला जाऊ. आता आपण चादरी धुवायला जाऊ. मस्त की चादरी आता मस्तपैकी चकाचक धुवून घेते आणि मग घेते वरती. चला गाईज, हे बघा अशा मी चादरी कपडे सर्व धुतले. बघा ह्या साईडला आहेत ना, अर्ध्या खाली लावलेल्या आहेत. चला गाईज, आता चादरी तर धुतलेल्या आहेत. आता आपण जेवण करून घेऊ. हे तर आमचे गेले जेवण करून, मीच राहिलेलो आहे. तर चला, खूप भूक लागलेली आहे तरी अजून पसारा आहे. आता जेवते, जरा रिलॅक्स होते आणि मग परत कामाला लागते. खूप डेंजर घरामध्ये पसारा आहे. गाईज या जेवायला मस्त आहे की डाळ भात गवाराची भाजी जेवण घेते मी. आता आपण भांडी घासून घेऊ. सर्व काय पसारा आहे पटापट सर्व साफ करून घेते मी आता. चला गाईज, बघा किती भांडी आहेत. सर्व झाडून बिडून काढला आणि लगेच भांडी घासायला घेतली. पटापट भांडी घासून घेते. अजून लादी पुसायची आहे, खूप घाण झालेली आहे. सर्व पटापट पटापट असं सीन आहे. पटापट भांडी घासते मी आणि गॅस मला भेटते. मगाशी किती पसारा होता, खूप पसारा होता. सर्व असा मी साफ करून घेतला. आता जरा किचन बघाशा वाटते. बघा असं जरा स्वच्छ असला ना जरा बरा वाटते, मनाला शांती भेटते. तर चला आता आपली कामं मस्तपैकी झालेली आहेत. आज सकाळपासून बघितला किती म्हणजे सर्व. अजून उद्या बी मला भरपूर काम आहे. लाद्या बिद्या धुवायच्या आहेत. तर आजचा तर एवढा तर झाला. चादरी बिदरी धुवल्या आणि बघा लादी बिदी मी पुसून काढली. खूप डेंजर लादीचा अवतार होता खरोखर. बघा सोपे व्यवस्थित केले सर्व काय. फिश स्टँड बघा आता किती छान वाटते धुवल्यावर. आणि इकडे बघा बाबू माझा टी व्ही बघते. इकडे टी व्ही लावलेली आहे. बाबूला बी असे ब्लॉग बघायला आवडतात मुलांचे. हे बघा असा लावते ना असा बघते. तर चला गाईज जरा आता रिलॅक्स होते. आणि इकडे गादीसुद्धा टाकलेली आहे रूममध्ये. आता मस्तपैकी रेडी झालेलं आहे ना. आता आपण दिवाबत्ती करू. मगाचपासून रिलॅक्स करत होतो, खूप दमलो मी काम करून, हेम तेम करून. तर चला गाईज जरा आता आपण दिवाबत्ती करून घेऊ पटापट. इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम आणि इकडे मस्त फ्रेश आता बनवते मी. आणि दिवाबत्ती तर झाली असं की छानपैकी.
असं घरबीर साफ असला ना एकदम प्रसन्न वाटते एकदम. चला जरा अफ्रेश पिऊन घेते, जरा फ्रेश वाटेल अजून. वाईस अफ्रेश छान आहे. त्याच्यामध्ये मस्त आहे की एनर्जी येते, पूर्ण थकावा आपला निघून जाते. त्याच्यामुळं अफ्रेश मी घेतलेलं आहे. चला मी अफ्रेश पिऊन घेते, मस्त की बाहेर बसते. खूप छान असं वातावरण झालेलं आहे, मस्त हवा बिवा सुटलेली आहे. तर सकाळी बघितलं थोडा पाऊस पडत होता, पण आता रात्रीचं असं वाटतं पाऊस पडणार आहे का, समोर बाहेर भरपूर अशी हवा सुटलेली आहे. तर चला बाय. बाबू माझा आईस्क्रीम खाते. आमच्या पप्पाई आणले आईस्क्रीम. चला गाईज आईस्क्रीम खायला या. मस्तपैकी मी बाहेर बसलेला आहे. इकडे आहे क्यूटी. माझ्या क्यूटीला ना आईस्क्रीम आणली. हां हे बघा क्यूटी म्हणजे कशी बसलेली आहे. क्यूटीला नाही आणली, माझ्यातली देते मी क्यूटीला. खायला बसलो काय काय खाता गाईस. करदा आमची संपली नाही. इकडे बघा, इकडं मस्त लावलेला आहे तारक मेहता. हे बघा जीविका काय बनवते. जीविका काय बनवतस? हा मगातपासून बसलेलो होतो, तर आता आपण जेवण करायला लागू. काही जेवण करू, काही दिमाग चालत नाही. खूप विचार करतात काय बनवायचं. चला बघू. आज आपल्याला उपवास आहे, तर भाजी कोणती तरी करायला लागेल. तर चला दुपारी गवारची भाजी केलेली संपली, आता बघते कोणतरी भाजी करते. चला काही जेवून घेऊ. मस्त इकडे पापड आहे. ही जण सर्वजण जेवली, मी जेवायची राहिलोय. चला आता मी जेवून घेते. गाईस भाजी असल्यावर मला जेवायचा मूडच होत नाही. मला भाजी बिलकुल आवडत नाही. चला तरी जेवते. सर्वांचं जेवणसुद्धा झालेलं आहे ना. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईस सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.